माझं आणि मामाचं असं बोलणं चाललं की म्युझिक मिळालं, एकदा म्युझिक ऐकू आलं की आपण डान्स करायचा असं. आणि मग नंदिनी तिच्या पोटावरती वाजवत होती आणि आम्ही नाचत होतो. सगळ्यांची काळजी तर घ्यावीच लागते, त्यामुळे काळजी घेते. पोट मध्ये मध्ये येत आहेत, मिठी मारता येत नाहीये मला सुनांना. बाळ हवंय वगैरे ते नंदिनीवरती फोकस्ड आहे. तिसरी मुलगी फसलेली आहे, ती जीवावरती झाली. यांची एनर्जी अशी लपून ठेवलेली असते, कळलं का? माझी फक्त अशी अशी बाहेर फेकली जाते. तुझी ओसंडून वाहत असते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. काव्याचं डोहाळे जेवण आहे आणि इथे एक वेगळाच कार्यक्रम सुरू आहे आणि यांची हसी मजाक सगळं सुरूच असतं. कसे आहात सगळे आधी? पण मला सांगा काय काय प्लॅनिंग केलं? म्हणजे आता आम्ही बघतोय बाहेर, पण डान्स वगैरे अशी काय मजा मस्ती घडणार आहे की नाही बाहेर? प्रश्न विचारणार प्लॅनिंग म्हणजे शूटिंगचं, रीलचं, जेवणा खाण्याचं सगळ्याच एकत्र कॅमेऱ्याच्या समोरचं की कॅमेऱ्याच्या मागचे? अशा कॅमेऱ्याच्या मागे काय प्लॅनिंग झालेत खरं तर? मागे भरपूर प्लॅनिंग. म्हणजे आज सगळेच बऱ्याच दिवसांनी तयार होऊन असे चांगले चांगले छान छान कपडे घालून तयार होऊन आम्ही इथे आहोत. तर त्यामुळे खूप काही सोशल मीडियासाठी खाद्य तयार करायचं असं बरेच प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही सुरू आहे. आणि तसं कालपासून सुरू झालेलं आहे, फक्त आम्हाला ते लगेच टाकता येत नाही आहे किती इच्छा असली तरी, कारण हे सगळे कपडे जोपर्यंत सिक्वेन्स सुरू होत नाही. आणि अचानक आमच्या डोक्यात ठरलं की सोशल मीडियावरती काहीतरी टाकू, आणि तुम्ही आलात अचानक. पण मला सांगा, हे प्लॅनिंग कधीपासून सुरू होतं तुमचं की आपण यावेळेस सिक्वेन्सला काहीतरी करूया? अगदी आयत्या वेळेला. पण मी पाहिलं आता की तुम्ही सीन करताना म्हणजे ऑफस्क्रीन जास्त मजा मस्ती करताय. म्हणजे चेअर उचल म्हटल्यावर जेव्हा ताई बाहेर जाते लगेच तिथून जोक्स येतात. मगाशी उठण्याच्या सीनहून वेगळेच जोक्स झाले. काय गंमत असते खरं तर अशी सिक्वेन्स सगळ्यांचे हे बघ, अविदादा असला ना की हे सगळं होतं, बाकी एरवी सगळं नॉर्मल चाललेलं असतं. अभि ना मला चोंडवं उभं करता येत नाही नाही, अभि असला ना की तो स्पॉन्टेनियसली काहीतरी वाक्य बोलून जातो की ज्याच्यावरती आमच्या सगळ्यांच्या तिथल्या तिथे रिॲक्शन्स येतात. म्हणजे आम्हाला शांत असतो. नाही, असं काही नाही. म्हणजे माझं म्हणणं असं काय की ठीक आहे, आपण शूटिंग करतोच आहोत ना, जरा मजा मस्ती करत आपण करूया शूटिंग. पण ही एवढी एनर्जी घेऊन कुठून येता खरं तर? यांच्याकडनंच. तुला काय हे काय कमी एनर्जेटिक वाटले की काय तुला? यांची एनर्जी अशी लपून ठेवलेली असते, कळलं का? माझी फक्त अशी अशी बाहेर फेकली जाते. तुझी ओसंडून वाहत असते. तेच पण जीवाला विचारायचंय, जीवा दोन बायकांमध्ये फसल्यासारखं झालंय आता सगळंच. नाही, खरं तर जीवा फसला नाहीये दोन बायकांमध्ये. तो क्लिअर आहे की जे काही आहे वगैरे किंवा बाळ हवंय वगैरे ते नंदिनीवरती फोकस्ड आहे. तिसरी मुलगी फसलेली आहे, ती जीवावरती झाली. तिचा जीव जडलाय अचानक, तिच्याही न कळत. तर त्यामुळे ती गडबड आहे. पण खरं तर म्हणजे हीच गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे जास्त, की नक्की म्हणजे ती करताना आपण तारेवरची कसरत होते. खूप थिन लाईन असते की ऑडियन्सला असं वाटू नये की अरे जीवाला पण आवडते की काय, किंवा ह्याला कसं काय असं वाटतं. मध्ये एकदम सीन्स जरा तुमचे म्हणजे लक्षात नाही आले किंवा ते प्रॉपर या फ्लो मध्ये नाही गेले ना, तर ऑडियन्सला पण असं होतं की अरे हा असा कसा काय वागला, हा असं कसं काय तिच्या बाजूने बोलतोय वगैरे, हा असं कसं नंदिनी ला ओरडतोय वगैरे तिच्यासाठी वगैरे. पण नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन येत जातं हळूहळू, आणि मग कुठेतरी ते आपण सगळ्या गोष्टी फिक्स होतात. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, ऑडियन्सचा गैरसमज होतो या सगळ्यातून. तो ऍज अन आर्टिस्ट आम्ही काही करू शकत नाही, कारण बऱ्याच वेळा तो फ्लो ठरलेला नसतो. बऱ्याच गोष्टी चेंज होत असतात सतत, की असं नाही आपण असं करूया, तसं नाही तसं करूया. सो आत्ता मला असं कुठे वाटतंय की एका याच्यावरती सगळे एका पेजवरती आले आहेत, आणि मग आत्ता इथून छान गोष्टी घडायला सुरुवात झाली. अगदीच. पण ताईला विचारायचं, ताई 3 बायका एकाच घरात प्रेग्नेंट असल्यावर आई म्हणून किती कसरत तुझी होते या सगळ्या? हो, सगळ्यांची काळजी तर घ्यावीच लागते, त्यामुळे काळजी घेते. पोट मध्ये मध्ये येत आहेत, मिठी मारता येत नाहीये मला सुनांना. पण मी मगाशी एक किस्सा बघितला की डान्स प्रॅक्टिस एक वेगळ्या पद्धतीची सुरू होती. काय करत होते तुम्ही? माझं आणि मामाचं असं बोलणं चाललं की म्युझिक मिळालं, एकदा म्युझिक ऐकू आलं की आपण डान्स करायचा असं. आणि मग नंदिनी तिच्या पोटावरती वाजवत होती आणि आम्ही नाचत होतो. तशी डुबडुब डुबडुब अशी वाजणारी आहेत ना, तर त्याचा एक वेगळाच आवाज येत होता. हे सगळं सुचतं कुठून तुम्हाला? हा मोठा प्रश्न पडतो मला. गंमत. एक तर
एकतर गंमत अशी आहे ना की ह्या सेटवरती ना आर्टिस्ट पैकी सगळ्यांचीच वय सेम आहेत जवळजवळ. म्हणजे अरे तुमच्या इतकीच सगळ्यांची वय आहे. आमच्या इतकी तुमची वय नाही मला जावं. हा बुद्ध्यांक जो आहे ना तो ह्यांचाच आहे, त्यामुळे ती जरा गंमत होते. आणि तू एनर्जी म्हणतेस ती एनर्जी आहे ती, त्याच्यामुळे आहे ती खरं तर तरुणाईची. मजा येते या सेटवर यायला, तुमच्या सगळ्यांची Yes. गप्पा मारायला. पण इतकं सगळं चांगलं मला नाही वाटत इथे बसलेल्या दोघी सगळं होऊ देणार आहे. काय करण्याचे प्लॅन्स आहेत जरा सांगाल का? हे बघ, सगळं जर का गोड गोड झालं तर कसं चालेल सांग ना. थोडा तिखट झणका पाहिजे की नाही. त्यामुळे तो आम्ही करतो, लावण्याचा प्रयत्न करतो. आता बघू इथे जरा आर्या आली आहे इथे, तिच्यावरती जरा लक्ष ठेवणं चालू आहे आमचं, की ती नक्की काय करते इथे, कशासाठी आली आहे. ही जरा थोडी क्युरिओसिटी आहे. तर आता आमचं वेगळं प्लॅनिंग सुरू होईल आता त्याबद्दल, की ती काय येते, काय इंटरेस्ट आहे तिचा हे फाइंड आउट करण्यामध्ये. आणि मग मजा येईल ते एकदा कळलं की. कधी नव्हे ते माझ्या डब्यातली भाजी तिखट झाली आज. पण मला सांगा, काही मनोरंजन म्हणजे डान्स वगैरे असणार आहे या डोहाळे जेवणात? काय प्रॅक्टिस केली? नाही. प्रॅक्टिस केली होती पण त्यांनी ऐन टायमाला काढले सगळे. डान्स करेन पण पायामुळे मग ते पण केलं. मग तू यांना शिकवण्याचं असं ठरवलंही नाही? डान्स मामा शिकवतात. आणि आमची ऑफ स्क्रीन डिरेक्टर जो आहे ना तो आम्ही त्यामुळे तो म्हणेल त्याप्रमाणे आम्ही करत असतो. आता सगळे मला एकत्र मिळाले तर मी एक रॅपिड फायर खेळणार आहे. कोण कसं आहे सांगायचं. या सेटवर सगळ्यात जास्त फूडी कोण आहे? सगळे. हा, ज्ञानदा तर आहे पण सगळे. ओके. स्वीट्सच्या बाबतीत नाही. मुडी कोण आहे? नाही असं कोणी. प्रँक मास्टर कोण आहे? घडवता तुम्ही प्रँक? काय प्रँक केलेत? माझ्यापेक्षा हा जास्त. कॉम्पिटिशन लावूया आपण. हा, एक सक्सेसफुल झालेला प्रँक असं सगळ्यात मोठा सर कोणता होता? प्रँक असं काही करत नाही. नाही असं प्रँक म्हणजे खरं सांगायचं तर असं तो ठरवून प्रँक नाही करत, त्यामुळे असं सक्सेसफुल प्रँक आठवणार नाही. तो प्रत्येक सीन मध्ये प्रत्येक थोड्या मिनिटांनी प्रँक्स करत असतो. त्या माणसाला कळत नाही, पण आता जे त्याला जास्ती ओळखतात त्यांना कळतो तो प्रँक. आणि ते छोटेसे असतात, तसेच याचे पण असतात. सरांनी मिठूनला सांगितलं होतं की तू उठू नकोस, गुरुजी येतात तेव्हा. पण तरी तो उठला. मग आम्ही म्हणाला मग ते गुरुजी तुला सांगतील बसा. मग गुरुजींना हे माहितीच नव्हतं ना की त्यांनी सांगायचंय. तो असा अर्धवट होता, आता मी उठू का बसू. तर हे असे छोटे त्या वेळेला गोष्टी चालू असतात. झोपाळू कोण आहे? प्रचंड. सुगरण कोण आहे सेटवरचं सगळ्यात? मस्त मागे दे. ज्या कोशिंबीर वगैरे असतात ना ते वसू त्या कमाल बनवते. आणि बाकी पण काही जेवण आहे ती काव्या भी कमाल बनवते. म्हणजे मागे तिने वांग्याचं भरीत, इनफॅक्ट आर्याने त्या दिवशी, अर्थात ह्या सगळ्या नव्हत्या पण त्या दिवशी तिने भज्याची आमटी वगैरे बनवून आणली होती. अमेझिंग बनवून आणली होती. आणि सगळ्यात शेवटचं हसण्यात मास्टर कोण आहे? हसण्यात मास्टर कारणही नसतं तरी हसते. मी तिला अनेक वेळा विचारते की आता मी आणि असू काव्या शकतात. ही same. नाही, ही काव्या आणि पण. आपला मुन्ना मेकअप वाला. नाही पण काव्या आणि मी ऑलमोस्ट एकसारख्या हसतो सुरात, एवढ्या आवाजात आणि सेम मीटर मध्ये. वा, पण मला असं वाटतं असेच सगळे एकत्र राहा, हसत राहा आणि आम्हाला एंटरटेन करत राहा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.